आपल्या मालकाचा इमानदार नोकर काम करून कपटी लोकांनी घेरल्यामुळे हताश हतबल झालेला तरुण मंगेश दीपक गोडसे. तू जर मला सोडून गेलीस तर मी कसा जगू ग? मी कसा जगू? भावना भावना का तुला माझ्या डोक्यावर हात ठेवून आपल्या प्रेमाच्या शब्द घेतल्या. त्या शब्द सुद्धा आज खोट्या ठरल्या ग. भावना माझ्या हाताला हात पकडलास. अगं त्या हाताने माझ्यावर प्रहार करावा. भावना भावना मला सोडून जाऊ नको ग. नको ना जाऊ मला सोडून. मी कसा जगू का तुझ्याशिवाय? कसा जगू? अगं तू शेवटी मला धोका देऊन गेली. शेवटी मला धोका देऊन गेली. नाही मी आता शकत नाही. मला आता कुणी वाचू शकत नाही. पावला 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 कुठे माझी पावला पावला. विजय आपल्या बहिणीवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी तत्पर असा भाऊराया विजय अभिषेक गावंडे. माझ्या बहिणीची रस करतोस काय? पण हरामखोर लक्षात ठेव, तिच्या केसाला सुद्धा तू धक्का लागू देणार नाही. हा विजय जिवंत आहे अजून. धनलाल पैशासाठी कुठलेही 2 नंबरचे धंदे करणारा धूर्त मारवाडी धनलाल सत्यवान बारोटे. अरे तुझ्या तोंडाला मुंगी चावलाली. अरे चला बाबल्या, अरे आपल्याला पुरा गाव वसुली करायचा आहे नी. पण तेव्हा ही घेरी धरायला आम्हाला एक माणूस पाहिजे. कोणी तयार आहे का? अरे त्याला माझ्या ढिरीला कावळी लागली. अरे त्याला आता आम्ही तुला सोडत नाही. बाबल्या धूर्त मारवाड्याचा साथ देणारा मारवाड्याचा नोकर बाबल्या उकारटूर रामलाल अडवणे. काय समजले अगो चालू जो का दे गो मैना. आता तुम्ही म्हणशाल हे एवढं भावसं नको. आता ज्या पोराचं लग्न 35 झाल्यावर होत नाही तो भावताळणारच ना. म्हणून मी गावाच्या सगळ्या लोकांना सांगितलं की मला बायको आणणार आहे. आता त्यांची वाट बघतो की ते कधी बायको आणतात. भावना आपल्या प्रेमापोटी जीवाला जीव देणारी एक जीवलक सखी भावना पंकज चिकटे. मंगेश, अरे अरे तू मला धोका दिलास. अरे अरे धोकेबाज माणसा, तर तू अशा प्रकारे डाव साधला. मी तुला चांगली मानत होते रे. माझ्या जीवाचा प्राण मानित होते. पण तू माझ्या सोबत राहून मला धोका दिला.
अरे अरे तो तुझ्या जिंदगीवर मित्र, पात्र परिचय